हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला इथे पोटॅटो चिप्स दिसत आहेत आणि पाहताच तोंडाला पाणी सुटतेच। परंतु पॅकेटमधील चिप्स मुले रोज खातात आणि हे चिप्स रोज खाणे शरीरासाठी हानिकारक असते, कारण हे टिकवण्यासाठी त्यात नक्कीच केमिकल टाकलेले असते। तर हे टाळण्यासाठी आपण मुलांना इन्स्टंट व चटपटीत पोटॅटो चिप्स देऊ शकतो। तर फ्रेंड्स, फक्त 15-20 मिनिटात हे चिप्स मुलांना आपण खाऊ घालू शकतो। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। 2 बटाटे घेतलेले आहेत, त्यांना धुवून साले काढली आहेत व पातळ गोलकाप करून घेतलेत। यात 1 चमचा हळद घालत आहे, चवीनुसार मीठ आणि तिखटासाठी कोणतीही चटणी वापरू शकता तुम्ही। मी ते कांदा लसूण मसाला पावडर घातलेला आहे 1 चमचा। कलरसाठी लाल मिरची पावडर 1 चमचा घातली आहे, धना पावडर 1 चमचा आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा चाट मसाला। आणि आता हे सर्व साहित्य घालायचे व एकत्र करायचे। तर फक्त 5 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर मिठाचे पाणी लगेच सुटते आणि त्या गरम तव्यामध्ये तेल टाकायचे व हे काप दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे। तर काप पातळ असल्याने लगेच शिजतात आणि चांगले जर क्रिस्पी करायचे असेल तर थोडेसे तेल जास्त घालायचे। 10 मिनिटातच चिप्स तयार होतात। म्हणूनच म्हणते फ्रेंड्स की तुम्ही ही रेसिपी नक्की मुलांसाठी बनवा। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता 5 मिनिटातच सुंदर असा लालसर सोनेरी रंग येतो। तर हे चिप्स रेडी आहेत, थोडे 2-3 मिनिटातच क्रिस्पी होतातच। तर हे आता आपण काढून घेऊया। मसाल्यामुळे याला रंगही सुंदर येतो व खायलाही चटपटीत लागतात आणि हे तुम्ही मुलांना गरम असतानाच खायला द्या आणि सोबत कोणत्याही सॉसबरोबर खाऊ शकता। शाळेत जाताना मुलांना हे चिप्स तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता आणि हे चिप्स मुले आवडीने खातील। तर फ्रेंड्स, ही सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।